ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. महापरिचालन उपसमिती समितीच्या त्या समितीमध्ये 2025-26 जे बजेटचा अंदाजपत्रक आहे ते सादर झालं. याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही. साधारणतः एकूण 776 कोटीचा आमचा जो स्रोत उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ 1293 कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्पाचा आम्ही सादर केलेला आहे. प्रामुख्यानं आमचं जो उत्पन्न आहे ते आम्हाला वाढवत असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतली. एक समितीचं गठन सुद्धा आम्ही केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल, भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमी करणे. खर्च कमी करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळे आमचं खर्च आहे जो महिन्याला जो 100 कोटीच्या आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या माध्यम वापरतो. त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी BOTच्या माध्यमातून जो 14 ते 15 ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही करतो. त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इलिगल कनेक्शन डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा त्याच्यासाठी आम्ही वॉटर लाईन लिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे रोबोट असं म्हणतो इतर 2-3 महापालिकांमध्ये केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या झालेलं आहे ते सुद्धा आम्ही घेतो. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आणि महापालिकेच्या 2 शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयर ह्या आर्थिक काढल्या त्या एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतलेली आहे आणि त्यानंतर त्या आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत. आणि वेगवेगळ्या इतरसुद्धा प्रायोरिटीमध्ये जे वृद्धापकाचं काम असेल नागरिकांसाठी जो चूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित त्यांच्या तक्रारींचा समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यावरून आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आव्हान करणे आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडे जो काही सजेशन असेल तर आमची जी समिती आहे श्री रवी पवार ॲडिशनल जे महानगरपालिका आयुक्त आहे त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात कळवू शकता आणि खर्च कमी करणे दोन्ही अँगल आहे खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढीसाठी आपल्या माध्यमातून सर्वांना ते आव्हान करतो त्यांच्याकडे तुम्ही लेखी किंवा ईमेल जे असेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कन्वर्ट करू शकता आणि आपला जास्तीत लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे काही वाढेल आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत.